आपण हायवेला कनेक्ट झालेलो आहोत, मुंबई गोवा हायवेला. आणि बरोबर आता 9:45 वाजलेत. डांबरच्या रस्त्यावर आले तर एकदम परफेक्ट चालते. सिमेंटच्या रस्त्यावर थोडीशी व्हायब्रेशन होते, व्हायब्रेट होते, कारण की अजून रस्ता जो आहे हा मळलेला नाही आहे, अजून नवीन आहे, त्यामुळे होत असेल कदाचित, पण छान आहे रस्ता. तर इच्छा पाहिजे मनामध्ये, बाकी काही नाही. पैसा येतो, पैसा जातो. दुसरी गोष्ट टाईम मॅटर करतो. आपल्याकडे टाईम असेल तर आपण काही करू शकतो. तर पालीमध्ये पोचलो आहे मित्रांनो. तर बाजूला पाली बस स्टँड आहे. आणि हे बघा, धूळ उडू नये म्हणून पाणी शिंपडलं जात आहे. येत आहे बूम बूम. ये ये चला येते मी. बिया दादा टाटा टाटा कर, टाटा कर, बाय बाय कर. बाय. हां चल येतो मी. चला वहिनी येतो. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, कोकण ते मुंबई प्रवासामध्ये. आज आपला प्रवास सुरू होतो आहे आपल्या गावावरून ते मुंबईच्या दिशेने. बघता बघता 9:45 वाजलेत. ओ वाव, मोराचा आवाज येतो का तुम्हाला? चला, ही आहे आपली ग्रामपंचायत. आता मी शॉर्टकट रोडने जातोय. शॉर्टकट म्हणण्यापेक्षा एका दुसऱ्या वाडीतून जातोय. आपला रेग्युलरचा रस्ता जो आहे हा खराब झाला आहे, म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, तुम्हाला पुढे समजेलच. हे बघा, हे असे रस्ते आहेत. चला मंडळी, भेटूया आता, पुढे भेटतो. रस्त्याची कामं चालू आहेत इथे. हा रस्ता जो आहे हा दोडामार्ग पासून विसगर पर्यंत याचं काम चालू आहे. हे बघा, हे अशी कामं चालू आहेत. रस्त्यावर अशी खडी आलेली आहे. एका साईडने रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा, एका साईडने आपला आधीचा रस्ता. हळूहळू कामं चालू आहेत. आणि ही आहे तिलारी नदी. ही आहे आपल्याकडे तिलारी नदी. ओके, फायनली आपण पेट्रोल पंपवर पोहोचलोय. तर काय करूया, फुल टाकी करूया. हे काढावं लागेल. फुल टाकी कर. हाय, कसा किती झाला? ठीक आहे. पेट्रोल भरलंय आपण आता 940 रुपयाचं, 9 लिटर प्लस. चला चल.
बांद्यामध्ये पोचलेलो आहोत मित्रांनो फायनली. आपण लास्ट टाइम आपण व्हिडिओ जी बघितली होती रत्नागिरी ते दोडामार्ग, त्यामध्ये कसं थोडी रात्र झाली होती आणि त्यामुळे क्लिअर काही दिसत नव्हतं. तर आत्ता बघा मध्ये बांद्याचं हे ब्रिज आहे आणि समोर बघा आपल्या लालपरी विदाऊट बोर्ड. तर हे आहे बांद्याचं बस स्टँड. तर तुम्ही बघू शकता इथं बघा बस लागलेले आहेत आणि आपण हायवेला कनेक्ट झालेलो आहोत, मुंबई गोवा हायवेला. आणि बरोबर आता 9:45 वाजलेत. हे बघा 9:48 झालेत आणि आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. मित्रांनो रस्ता एकदम सुसाट आहे बघा, एकदम क्लिअर आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, हे जे रबर टाकलेत ना आतमध्ये रस्त्याच्या मध्ये कटिंग करून, त्यामुळे गाडी कंटिन्यू अशी व्हायबल होते. तर बांद्यावरून निघालो सावंतवाडी बायपास, आपण डायरेक्ट आता कुडाळला पोहोचू. म्हणजे झारापला रस्ता बाहेर पडेल आणि मग कुडाळ. हे बघा डांबरच्या रस्त्यावर आले तर एकदम परफेक्ट चालते. सिमेंटच्या रस्त्यावर थोडीशी व्हायब्रेशन होते, व्हायब्रेट होते, कारण की अजून रस्ता जो आहे हा मळलेला नाही आहे, अजून नवीन आहे, त्यामुळे होत असेल कदाचित, पण छान आहे रस्ता. हे बघा बाजूने बघा मस्त असे रंगवलेले भिंती आहेत. जिथे जिथे चांगलं करता येईल तिथे तिथे चांगलं केलेलं आहे काम. सुरुवात एकदम मस्त झाली ना की मग पूर्ण दिवसाचा प्रवास जो आहे हा खूप छान होतो. मंडळी इकडे डाव्या साईडला कुडाळ सिटीला रोड गेलाय, हा इकडे कुडाळमध्ये रोड गेलाय आणि तिकडूनच तुम्ही कुडाळ रेल्वे स्टेशनला जाऊ शकता. म्हणजे वेंगुर्ला वगैरे जायचं असेल तर इकडून जाऊ शकता तुम्ही कुडाळवरून. मालवणला जायचं असेल तर कुडाळवरून बस भेटतात, पटपट बस भेटतात लवकरात लवकर. मालवणला जायचं असेल तर पुन्हा कणकवलीवरनं पण तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट बसने, पण शक्यतो इथून चांगल्या लवकर गाड्या भेटतात कुडाळवरून. आता पण कुडाळमध्ये, तर कुडाळमध्ये आपण पोहोचलोय 10:15 वाजता. पहिला टोल गेट आपल्या सिंधुदुर्गामधला. बंद म्हणजे बंदच आहे सध्या, आता सध्या तरी बंद आहेत टोल. ॲक्सिस 125 सुझुकी ॲक्सिस. तर भाऊ आपला सुझुकी ॲक्सिस वरती कल्याणला चाललाय आणि आपण चाललो आहोत पनवेलला. सो यार भाई कोकणात यायचा नाद नाही, फक्त इच्छा पाहिजे. बाईक मॅटर करत नाही, इच्छा मॅटर करते. सो मनात जर इच्छा असेल तर तुम्ही काही करू शकता. तुम्ही फक्त इच्छा पाहिजे मनामध्ये, बाकी काही नाही. पैसा येतो पैसा जातो. दुसरी गोष्ट टाइम मॅटर करतो. आपल्याकडे टाइम असेल तर आपण काही करू शकतो आणि मनात इच्छा पाहिजे. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कुठेही राज्य करू शकता. काय मंडळी दिसतोय नजारा बघा, असा रस्ता दिसतोय. तळगाव ऍक्च्युली तरेच्या पुढे आलोय मी. तरे क्रॉस करून पुढे, आणि रस्ता बघा कसा आहे, पूर्ण ब्रिज एक नंबर. पूर्ण पट्टेरी सगळे दिसते बाजूने, पांढरे काळे पट्टे. आणि हा यस आकाराचा टर्न. हो आता भला मोठा टर्न आहे. राजापूर 13, लांजा 42 किलोमीटर आणि मुंबई 408 किलोमीटर. म्हणजे अजून आपल्याला 408 किलोमीटर पार करायचं आहे. त्यातले 50 वजा करा, कारण आपण पनवेललाच जाणार आहोत.
ना की मुंबईला आतमध्ये. म्हणजे अजून जवळजवळ 350 किलोमीटर ते पार करायचे आहेत आपल्याला. तर मंडळी हे बघा, इथून खराब रस्त्याला प्रारंभ होतोय. म्हणजे रस्त्याचं काम इथून पेंडिंग आहे आता पुढे. इथपर्यंत रस्ता चांगला होता, आता इथून रस्त्याची कामं चालू होत आहेत. येस, तर आता वाजलेत 11:15. हे बघा, पालीमध्ये पोचलोय मित्रांनो. तर बाजूला पाली बस स्टँड आहे. आणि हे बघा, धूळ उडू नये म्हणून पाणी शिंपडलं जात आहे टँकरच्या मदतीने. ओ हो 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 हो, टँकरच्या मदतीने पाणी शिंपडलं जात आहे. आणि एकंदरीत चिखल थोडासा का होतोय, चिखल झाला तरी चालेल, पण ते धूळ नाही उडली पाहिजे. धुळा उडला की सगळं लाल भडक होतं. सो पाली. हा, तर मंडळी आपण आता रत्नागिरीमध्ये पोचलोय. समोर बोर्ड बघा, रत्नागिरी लेफ्ट, मुंबई सरळ. वाजलेत 12:30. आपण निघालो होतो 8:30 वाजता. म्हणजे 4 तासात आपण रत्नागिरीच्या हातखांब्याला पोचलेलो आहोत. हा आहे हातखांबा. आणि इथे आपण 12:30 वाजता पोचलेलो आहोत. आपला हे 193 किलोमीटर झालं आहे टोटल दोडामार्गपासून. आणि गावापासून बघितलं तर त्याच्यामध्ये 25 किलोमीटर ॲड करा, म्हणजे 13 आणि 5 218 किलोमीटर झाले टोटल. तर ठीक आहे, चला इथे काहीतरी खाऊ आणि मग आपण पुढे जाऊ. चलो. तर मित्रांनो, मी रत्नागिरीच्या थोडंसं म्हणजे आतमध्ये आलो आहे, रेल्वे स्टेशनच्या इथे, रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या इथे. तर आता इथे मी काहीतरी खायचं म्हणून थांबलो आहे. आता हे हॉटेल प्युअर व्हेज आहे, राजभोग. तर इथे मस्त जेवण करतो आणि मग तुम्हाला पुन्हा एकदा बाईकवरती भेटतो. चला, आता जेवणाचा टाईम झाला आहे तसा पण 12:30 वाजलेत. तर आता मस्त जेवूया आणि मग पुन्हा बाईकवर भेटूया. चला, आधी जेवण करूया. रत्नागिरीनंतर आपल्याला लागतो एक 10-12 किलोमीटरवरती, 10 किलोमीटरवरती लागतो रत्नागिरीनंतर पहिलाच टोल. काम अजून चालू आहे. आता जेवण केलं मस्त आणि निघालो. 2 वाजता मी निघालो, तर 2:10 झालेत. तर रस्त्याची कामं बघा चालू आहेत. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की संगमेश्वरपासून लांजापर्यंत रस्ता खराब आहे. आपण लांजापासून रत्नागिरीपर्यंत कवर केला, आता रत्नागिरीपासून संगमेश्वरपर्यंत कवर करायचा आहे. आणि आपल्याला किती वेळ लागतोय बघूया. कोकजे वठार. हो, काय घाट आहे बघा. त्या साईडला पाणी दिसतंय. सावधान, कार्य प्रगतीपथावर आहे, वाहन सावकाश चालवा. म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे. काय जंगल आहे बघा, मस्त घनदाट जंगल. सेम हा उतार राजापूर सारखा आहे. राजापूरला यायच्या आधी असा उतार लागला होता, सेम तसाच आहे रस्ता बघा. आणि वळण पण तसंच. हा देवरुख, संगमेश्वर. किती भारी रस्ता बनवलाय. आणि टर्न तर एवढे भारी भारी आहेत ना, जबरदस्त. हे बघा, देवरुखला इकडे खाली जायचं आहे. जी बस गेली ती देवरुखला निघाले. हे बघा, देवरुख लिहिले. आणि आपल्याला इथून जायचं आहे या ब्रिजवरून.
हा ब्रिज पण किती भारी आहे बनवलाय बघा. सेम राजापूर सारखं बघा. घाट उतरल्यानंतर ब्रिज सेम. हा थोडा सरळ आहे ब्रिज. राजापूर तसा थोडा कर्व आहे. हा सरळ जाऊन कर्व आहे. काय निसर्ग आहे बघा. काय जीवन आहे. ही नदी आणि त्याच्या बाजूला हायवे आणि त्या बाजूला घर बघा. एक नंबर. वरून किती भारी निसर्ग दिसत असेल किंवा रस्ता दिसत असेल बघा. वरच्या टोकावरून जी वरती घर आहेत तिथून किती भारी दिसत आहे. खाली नदी, इकडे हायवे जातोय, गाड्या जात आहेत. क्लास व्ह्यू येत असेल. जबरदस्त. मुंबई गोवा हायवेच्या अगदी बाजूला काय लोकेशन आहे बघा. परफेक्ट लोकेशन. मस्त नदी वाहते. ब्रिज, इकडे नारळाची झाडं. काय व्ह्यू आहे. खतरनाक. आज आपल्याकडे ड्रोन नाही आहे, नाहीतर ड्रोन असताना एक नंबर व्ह्यू घेतला असता. एनिवे हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. आणि दोन्ही डोंगर आहेत ना, त्या डोंगराच्या मध्ये बघा एक झेंडा दिसतोय. आय थिंक तिथे मंदिर आहे. वाव, काय लोकेशन आहे. जबरदस्त. चला पुढे जाऊया. एक नंबर. नुसती धूळ खात आपल्याला आता जायचंय संगमेश्वर पर्यंत. आपण संगमेश्वरला पोहोचलोय आणि हे ब्रिज बघा. या ब्रिजचं काम चालू आहे. भयानक ब्रिज होणार आहे. मस्त एकदम सुटसुटीत. आणि ह्या ब्रिजचं काम झाल्यानंतर एकदम संगमेश्वर बायपास हे जुनं ब्रिज आहे खाली बघा. गाड्यांना वेट करायला लागतो, मोठ्या गाड्यांना, कारण मोठी गाडी एकच सुटते, दोन नाही सुटत. त्यामुळे थोडा इश्यू होतो. छोट्या गाड्या दोन सुटतात पण मोठ्या गाड्या दोन नाही सुटणार. आणि हीच नदी आपल्याला येता येता वाटेमध्ये लागली होती. मित्रांनो, संगमेश्वरच्या थोडंसं पुढे येऊ, रेल्वे स्टेशनच्या पुढे येऊ, 20 पॉईंट उसाचा ज्यूस प्यायला थांबलोय. ते बघा, मस्त आपण उसाचा ज्यूस पिऊया, कारण गरमी भरपूर वाढली. बिना बर्फाचा एकदम व्यवस्थित आणि छान आहे ज्यूस. भारी आहे. आपण मुंबई गोवा हायवेने प्रवास तर करतोय आणि तुम्ही इकडे बघितलं तर ऊन किती दिसतंय बघा. म्हटलं एक उसाचा ज्यूस पिऊ, कारण की लिंबू सरबत तर कुठे भेटला नाही, तर उसाचा ज्यूस पिऊन बघूया. चला उसाचा ज्यूस पिऊया आणि आपल्या प्रवासाला चालू. चला चला मंडळी निघूया. हा छान होता उसाचा ज्यूस. आता हे नवीन मशीन आलेले आहेत इलेक्ट्रिक, डायरेक्ट एकदम ज्यूस आहे तसा बाहेर. आता वाजले 3. आपण बघू आपल्याला किती वेळ लागतोय अजून पोहोचायला. चला, 8चा एस्टिमेट टायमिंग ठरवून ठेवलाय मी. 8 वाजेपर्यंत आपण पनवेलला पोहोचू असं पकडलंय. तर बघू त्याच्यानंतर आपल्याला किती वेळ लागतो. आत्ता वाजले 3:30, म्हणजे अजून 15 मिनिटात आपण चिपळूणमध्ये पोहोचू. त्यानंतर 87 किलोमीटर महाड आहे.
त्यामुळे अजून 2 तास महाडला. आणि त्याच्यानंतर म्हणजे 8 वाजायचा आपण टाईम ठेवला आहे, तर बघू आपण किती वाजेपर्यंत पोचतो. आत्ता कामठेमध्ये आहे आपण, हे बघा कामठेमध्ये पोचलो. चला, लिंबू सरबत प्यायला थांबलो होतो. लिंबू सरबत पिला, 2 ग्लास लिंबू सरबत पिला. आणि समोर आपले चिपळूणचं बसस्टँड आहे. हां, वैताग आला रत्नागिरीपासून इथे येईपर्यंत. रस्ता खराब असल्यामुळे मस्त लिंबू सरबत पिल्यानंतर थोडी तरतरी आली. चला, तर वाजलेत 4. त्या दिवशी 4 वाजता रत्नागिरीत पोचलो होतो, आज 4 वाजता चिपळूणमध्ये पोचलो आहे. चला, 280 किलोमीटर झालं आहे. तर आपण निघूया मुंबईच्या दिशेने. चला मंडळी, मुंबईच्या दिशेने निघूया आता. हो हो, तर मित्रांनो, आपल्या समोर आता आहे कशेडी बोगदा. त्या दिवशी आपण या बोगद्याने आलो होतो आणि आज या बोगद्याने चालू, म्हणजे हां, आता आपण दोन्ही साईडने बोगद्याचा दर्शन घेणार आहोत. तर आता कशेडी बोगदा चालू होतोय. चलो, पोलादपूरला पोचलोय. 5 वाजले, बराच वेळ जातोय. वाव, बाजूने बघा मस्त नदी चालले. आपण आता महाडच्या पुढे आहोत. महाड क्रॉस करून आणि सूर्य हळूहळू अस्ताला चाललेला आहे. आणि नदी बघा, पाणी, सावित्री नदी, महाडची नदी. पाणी इकडे भरपूर दिसतंय, पण ब्रिज खाली एवढं पाणी नव्हतं, पण इथे पाणी भरपूर दिसतंय नदीला. संध्याकाळचे 5:45 वाजले. मंडळी, सूर्य खाली खाली येतोय हळूहळू. 6 वाजलेत आणि आपण आता माणगावमध्ये पोचणार आहोत थोड्याच वेळात. बायपास जो रोड आहे तो त्या बाजूने गेलाय. आणि आता संध्याकाळचा काय सिनेरिओ असणार आहे इथं तो पाहूया आपण. समोर तर बरंच ट्रॅफिक दिसतंय. तर हे बघा, बरंच ट्रॅफिक आहे इथे. हो हो हो, वाव, काय कसरत आहे. हा, तर मंडळी, आपण फायनली पळसपेला पोचलो आहे. तर समोर बघा नवी मुंबई एअरपोर्ट, लेफ्ट मुंबई सरळ. तर आपण लेफ्टने जाणार आहोत. तो मजा आली ट्रॅव्हल्समध्ये, खूप मजा गेली. चला, इथून आता आपण निघूया. ऑलमोस्ट आपले 482 किलोमीटर्स झालेले आहेत. आपण आता आपल्या घरी जायला निघालोय. वाजलेत 8:19.
जसं आपण 8चा एस्टिमेट टायमिंग ठेवला होता, पण आपला अर्धा तास डिले झाला आहे. अजून आपलं जेवायचं बाकी आहे, पण ऑलमोस्ट पोचत आलो आहे आपण. एक 5च मिनटात पुढच्या पोचेन. तर मित्रांनो, अशी होती आजची कोकण टू मुंबई ट्रिप. कशी वाटली? आवडली असेल नक्की लाईक करा, व्हिडिओ आवडला कमेंट करा आणि UK राईड्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर फायनली मी पोचलेलो आहे. तर आता वाजलेत 8:30. काहीतरी खाऊया आणि मग घरी जाऊया. आम्ही इथे थांबलो फूड कॅफेमध्ये थांबलो. मस्त काहीतरी खेळतो, बर्गर वगैरे खातो आणि मग घरी जातो. 2 मिनिटावर